स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। बरेच दिवस झाले आपला ब्लॉग काही अपलोड नाही झाला। आपण बाहेर कुठे गेलोच नाही कारण की कन्फ्यूज होतो कुठं जायचं नक्की। तर आज आम्ही गेलो श्रीमलंगडला। तर एक्झॅक्ट आम्ही वरती पण नाही जाऊ शकत कारण की काम आहे मला संध्याकाळी ना। माझ्यासोबत समीर पण आहे। तर आम्ही जस्ट आता बसमधून आलो, तिकडेशी बस डेपो आहे आणि मेन एंट्रेस आहे। तर इकडून आपण आता सरळ जाऊ। आता तुम्हाला मी मलंगडचा व्ह्यू दाखवतो। पावसाळी सीझन आहे त्यामुळे एक नंबर म्हणजे वातावरण एकदम फुल नेचरली नाही बाई। नुसता इवाल ते इकडे गाणी बोलते नाही आपला इकडेशी पहिला झरा धबधबा आणि इकडेशी छोटं मोठं बरंचसं धबधबा आहे। तुम्हाला जवळ गेल्यावर दाखवतो। तर चला मित्रांनो आता पुढे जाऊ आणि भेटू आणि कंटिन्यू राहू आपल्या ब्लॉगमध्ये। बघू आज वरती ते जायचा काही प्लॅन ते नाही कारण की टाईम होला मला चढायला उतरायला ना। बघू आता काय सीन होणार आहे। तर मित्रांनो आपण आता इकडून आलो चालत कारण की आपल्याला गाडी नाही। आम्ही दोघं जण चालत दिल्या ना। आता आम्हाला इथेशी बघू शकतो इथेशी पाण्याचं या दिसतं इकडून पाणी जायचं आहे आणि इथं जस्ट समोर बघू शकता इथेशी मस्जिद टाईप काहीतरी आहे पण वरती बघला तर भगवा झेंडा दिसतोय। नक्की मित्रांनो काय विषय आहे कारण की पहिलेच्या काळामध्ये इस्लामिक जेव्हा दहशत होती त्या काळामध्ये म्हणजे आपल्या देवी देवतांना जास्तीत करून म्हणजे ते मुस्लिम लोक आपल्या धर्माला ठेस पोचवण्याचा जास्ती प्रयत्न करायचे आणि त्यासाठी आपल्या शिवरायांनी आता जर आपण बघायला गेलो तर रायगडावर महादेवाचं मंदिर आहे। लांबशा बघितलं तर मस्जिद दिसतं पण आतमध्ये गेल्यावर शिवलिंग दिसतं। हेच कारण इथेशी पण असू शकतं मित्रांनो कारण की बघू शकता पूर्ण जंगल टाईप आहे आणि मध्ये मंदिर दिसतं। काय विषय आहे आपल्याला समजेल। तर मित्रांनो तिथेशी आपण जाताना जाऊ कारण की आता आपण पुढे जाऊ आणि भेटू पुढे। मित्रांनो आपल्या मलंगडचा व्ह्यू आणि मित्रांनो इथेशी बघू शकता रोपवे चालले वरती, अजून प्रॉपरली चालू नाही झाली मालवेल नेण्यासाठी आणि वर्षा पण तिकडून येते बघा तुम्हाला दिसत असेल तर। एक नंबर प्रकल्प आणले इकडे खूप आणि इकडं पर्यटकांची पण संख्या म्हणजे वाढच झाली म्हणजे येतच राहतात। आता भाई फुल पाऊस येले हे व्हायला सांगले छत्री आणि तिकडे ठेवले ना। पाऊस बघा मित्रांनो कसले मोठं जोराने पाणी दे भाई पाला। आता परत पाऊस गेले हे आता परत चालले थांब ना गेली ग। तर मित्रांनो चला आता जाता ए छत्रीचा डोमाच झाली कसली झाली बघा एक अख्ख्या तारा तुटल्या काय। आता सध्या इलाज नाही आम्हाला इथंच एक सहारा आम्हाला बाकी इथं एक तो झार होता इथेशी जरा थांबलो तो एक आसरा होता। आता पाणी गेले जरा रील बनवता इथे बाहेरच आता बनवतात। चला मित्रांनो भेटू आता पुढे। बघू शकता छत्री आणायला गेले साप ती तुटले साप तरी हिला घरी जायची त्याची प्रयत्न चालू आहे घेऊन जायची घरी। चला मित्रांनो आता आपण रील बनवू तुम्ही बघा आपल्या इंस्टाग्राम पेजवर। चल आता इकडं बघू शकता इकडं पर्यटक चालल्यान आपला आता नाही इकडे पर्यटक दिसून येतात। मलंगडला पर्यटक जास्त बघायला भेटतात आपल्याला। आम्ही इथे रील शूट करी होतो तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन बघा एकदा आणि फॉलो करा आपल्या अकाउंटला। तर मित्रांनो आता आम्ही बराच टाइम दिला अर्धा दोनच तास दिला असतील आम्हाला। तर आम्ही इकडेशी व्हिडिओ शूट करत होतो रील शूट करत होतो ना। यो मलंगडचा व्ह्यू एक नंबर पावसाळ्यामध्ये एक नंबर। तुम्ही या इथं पर्यटन पण मोठ्या प्रमाणात असतं तिकडं बऱ्याचशा गाड्या लागल्या या साईडला ना। थांबा मित्रांनो पाऊस चालू होता ना इकडेशी धबधबा बघू शकता धबधबा आणि मलंगड असा टाकून ठेवले धोक्यामध्ये आणि तसे रोपवेचा वाराविरा सुटली इकडे आणि इकडूनची पहिली मस्जिद दर्गा लागते जी पहिली
आणि तिथेशी आपला रोपवेचा आहे तो, आणि तिकडून मग तसं आपल्या बाबांच्या समाधीला आपण भेट द्यायला जाऊ शकत आहोत. पण आम्हाला जायला नाही भेटलं कारण की आम्हाला टाईम दिले, आम्हाला कामाला पण जायचं होतं, कामं घरी. त्यामुळं हे बाई इथे येऊन बसले. वरती जर आपण बघायला गेलो गडावरती, तिथेशी म्हणजे अतिक्रमण चालू आहे दुसऱ्या समाजातल्या लोकांचा. असो, जर मलंगड मुक्त करायचं आपण एकनाथ शिंदेजी यांच्या तोंडातून आपण वक्तव्य बघितलेला होता, तर केव्हा मुक्त होतं काही सांगता नाही आहे. जर सरकारला मुक्त करायचं नसेल तर फक्त आमच्या गाववाल्यांना सांगा तुम्ही, एकच दिवसांबाई मुक्त करू आम्ही मलंगड. आमचं इलं कोयतं अजून आहे शाबूत, केव्हा आम्ही त्याचा कसा पण यूज करू शकतो. फक्त सरकारला एकच सांगणं की मुक्त करा एकदाशे मलंगडला. आणि मलंगड हो एकच विषय नाही, तर कल्याणमध्ये आपण बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केली होती आपल्या कल्याणमध्ये. आणि त्याच कल्याणमध्ये आपण बघायला गेलो तर दुर्गाडी किल्ला आहे. त्या किल्ल्यावर पण म्हणजे गडावर अतिक्रमण बघायला भेटतं, तर ते अतिक्रमण पण कुठे कमी झाला पाहिजे. यासाठी जर आपण हिंदू एकत्र आलो तरच या गोष्टी होऊ शकतात. तर आपल्या हिंदूंना पण म्हणजे एकत्र येणं खूप आवश्यक आहे. जसं मलंगड मुक्त होत नाही तसं दुर्गाडी, विशालगड असे अनेक आपल्या शिवरायांचे गड किल्ले आहेत, ते अजून मुक्त होत नाही कारण आपण हिंदू एकत्र येत नाही. कारण एकच आहे. त्यामुळं मित्रांनो आपण सर्व एकजुटीने राहायचा प्रयत्न करायचा आहे. आणि चला आता मित्रांनो आम्ही चालले होता, टाईम दिले आता 4 वाजले, पोहोचायचं आहे गड. चला मित्रांनो आता आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. तो सर, जय जाऊ, जय शिवराय, जय कुरा, जय अग्रिकोली. धन्यवाद.